आताची राज्यातील पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, 15, 16 आणि 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा काही भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होईल याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर दररोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोल्हापूर, राजापूर, रत्नागिरी, रायगड, सावंतवाडी, निपाणी, सांगली, कराड, विटा, जत, वडूज, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, तसेच पुण्याचा काही भाग, गोरेगाव, खोपोली, खेड, जुन्नर, दौंड, जेजुरी, बारामती या परिसरात 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस होईल। तर कोकणातील इतर ठिकाणी मुंबई, ठाणे, पालघर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 15-16 ऑक्टोबर रोजी होऊ शकतो। मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला 15, 16, 17 ऑक्टोबर दरम्यान पाहायला मिळेल। मराठवाड्यात मात्र छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 15-16 ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे। तसेच विदर्भामध्ये पाहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता 15-16 तारखेला विदर्भातील काही भागात आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या परिसरात ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।